2024-25 पोलीस भरतीमध्ये वयवाढ संधी मिळालीच पाहिजे। 2024-25 पोलीस भरतीमध्ये वयवाढ संधी मिळालीच पाहिजे। 2024-25 पोलीस भरतीमध्ये वयवाढ संधी मिळालीच पाहिजे। विशेष संधी मिळालीच पाहिजे। हक्काची संधी मिळालीच पाहिजे। एकदा संधी मिळालीच पाहिजे। हक्काची संधी मिळालीच पाहिजे। नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की 4 दिवसापासून पोलीस भरतीचे जे उमेदवार आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, ते आंदोलनासाठी ते बसलेले आहेत। जे GR नवीन निघालेले आहे त्या GR संदर्भात त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। काय सांगाल सर, काय आहे मागणी, काय सांगाल? नमस्कार। आज इथे आम्ही आंदोलन स्वरूपी सर्व महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यातून सर्व उमेदवार इथे जमलेत। सर्व पोलीस भरती करत आहेत। 4 दिवसात पावसामध्ये सर्व उमेदवार इथे रात्रंदिवस थांबून आहेत। आमची मागणी एवढीच आहे की आता आगामी काळात निघणारी पोलीस भरती जी आहे, जी 24 आणि 25 सालामध्ये निघणार आहे, त्याच्यामध्ये 22-23 साली जे त्यांचं वय संपत होतं त्यांना यात इन्व्हॉल्व करून घेण्यात आलेलं आहे। आणि ही जी भरती आहे 2024 आणि 25ची, यामध्ये ज्यांचं जे वय संपून चाललेलं आहे त्यांना यात इन्व्हॉल्व करून घेतलं जात आहे। याचा अर्थ की मोठे भाऊ जे आहेत त्यांना सामावून घेतलं जात आहे आणि आम्ही जे छोटे आहेत त्यांच्यावर अन्याय होत आला आहे। याच्यामुळं आमची सर्वांची मागणी हीच आहे, अख्ख्या महाराष्ट्रातून सगळं प्रत्येक 36 जिल्ह्यातून सर्व मुलं येथे जमलेली आहेत आणि अजून येत आहेत। आमची मागणी एवढीच आहे की आमचा मोठा भाऊ बसतोय तर आमचा लहान भाऊही बसला पाहिजे नियमाने, अशी सर्वांची आमची मागणी आहे। साधारणपणे तुम्ही 4 दिवसापासून आंदोलनासाठी बसलेला आहात आणि GR जो आहे काल निघालेला आहे, तर मग तुम्ही आंदोलन कोणत्या बेसवर आंदोलनासाठी बसलेला? लक्षात घ्या एवढंच की पाठीमध्ये 2022 आणि 23 साली जी भरती रखडली गेली, त्या रखडल्या गेल्यामुळे त्या वेळ ज्या मुलांचं वय संपत गेलं त्यामुळे त्यांना त्यावेळेस इन्व्हॉल्व करून घेताना असं सरकारने सांगितलं यावेळेस। मग त्याच अनुषंगाने आताचा विचार केला तर 2024 आणि 25 ही भरती आहे आणि जर 2024ला ही जर भरती निघाली असती तर आमचं सर्वांचं वय बसल्यात आहेत। मग आता ही जी भरती जवळजवळ 25च्या एंडिंगला आहे आज, मग 25च्या एंडिंगला असल्यामुळे हे 2024 आणि 2025चं वय ज्यांचं आहे संपून गेलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये ह्या पोलीस भरतीमध्ये आम्हाला यात ॲप्लिकेशन करण्याची संधी मिळत नाही आहे। आमचा मुद्दा हाच आहे की 2022 आणि 23 यांना संधी दिलेली आहे, त्याच बेसवर ते आम्हाला बी ह्यात आमच्या हक्काने व आम्हाला संधी देऊन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला संधी मिळून द्यावी आमची अपेक्षा आहे। ज्याप्रमाणे मगाशी माझं बोलणं झालं एका सरांची दादांशी, तर ते म्हणाले की ट्विट केलं होतं आधी आणि त्याच्यानंतर ट्विट केल्यानंतर आज GR जो आहे तो जाहीर केला, म्हणून कोणाचं ट्विट होतं आणि काय ट्विट होतं काय? आता हे ट्विट DG ऑफिसवरून ट्विट झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला काल संध्याकाळी समजल्यानंतर आम्ही पण शॉक झालो की आम्ही इतके दिवसापासून आंदोलन करतो आहे तरी सरकारने आमची दखल घेतलेली नाही आहे। त्यामुळे आमची तीच मागणी आहे की अजून पण वेळ गेलेली नाही आहे, त्यांनी थोडे चेंजेस करावा आणि आम्हाला समाविष्ट करून घ्यावा। 2024 मध्ये असं नमूद केलं होतं का की जे ह्या सालातले लोक आहेत त्यांना अप्लाय करता येणार नाही म्हणून? हो, ट्विटमध्ये सरळ दिलेलं आहे की 2022-23मध्ये ज्यांचं वयोमर्यादा ओलांडली त्यांनाच एक विशेष बाब म्हणून संधी देण्यात यावी म्हणून असं ट्विटमध्ये दिलेलं आहे। मग त्याच्यानंतर मग आज जो आहे GR म्हणजे काल जो GR जाहीर करण्यात आला। अच्छा, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की सगळे हे जे आहेत तुमचे साथीदार ते संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि मुख्य मागणी तुमची आहे की तुम्हाला सामावून करून घ्यावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या मुख्य मागण्या आहेत काय सांगा? कसं झालं आहे मॅडम, 1989 आणि 90वाल्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे या भरतीमध्ये। ते आमच्यावरनं मोठे आहेत, म्हणजे 36 आणि 37 वयावाले जे सर्व मुलं आहेत त्यांना सामावून घेतले आणि 34 आणि 35वाली मुलं आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठंपर्यंत जोपर्यंत भरतीची ॲड निघत नाही ते 1992पर्यंतची मुलं आणि 91चे सर्व मुलं या मुलांना वगळण्यात आलेलं आहे। हा पूर्णपणे अन्याय होत आहे। यासाठी आम्ही मागणी एवढीच करतो की 24-25मध्ये ज्या मुलांचे वय संपलेलं आहे भरती निघेपर्यंत त्यांना या भरतीमध्ये समाविष्ट करून घ्यावं, हेच आमचे। याच्या आधी कोणी पत्रव्यवहार केल्याशी कोणाची? माझं असं म्हणणं आहे, आज रोजी माझं वय 33 वर्ष कंप्लीट होत आहे। जर 2024ला ऑगस्ट महिन्यामध्ये निघली असती तर आम्ही सगळे भाऊ पण भरतीला बसलो असतो आणि आमचे पण ॲप्लिकेशन फॉर्म आज सबमिट झाले असते। आज माझं वय 33 होतं आहे, उद्या 34 लागतं आहे, म्हणजे सरकारच्या निर्णयामुळं आज आम्हाला बाद करण्यात आलं। 1991 आणि 92वाल्याला संधी द्यावी ही सरकार आमची विनंती आणि मागणी। ह्या संदर्भात कोणाशी पत्रव्यवहार केला होता, काही रिप्लाय आलेला? पत्रव्यवहार सर्वांना झालेला आहे। कोणाला केलेला? गृह सचिव, DG ऑफिस आणि आमदार वगैरे सर्वांना दिलेलं आहे। आम्ही भेटलेलो आहे, पण ते बोलले की तुमचं सगळं काम काय आहे ते फक्त गृहमंत्री करू शकतात, म्हणजे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री हेच करू शकतात, बाकी तुम्ही कोणी कुठं गेलं तरी होणार नाही काम। आणि गृहमंत्री वगैरे आम्हाला काही कोणी भेटायला आलं नाही।
भेटाय आलीच नाही, तेव्हा येतच नाही आम्हाला. नाही असं काही समजलं नाही अजून. आणि साधारणपणे जेव्हा तुम्ही गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी अप्लाय केलं होतं, अर्ज दिला होता, तरीसुद्धा त्यांनी भेटलेलं नाही. पण त्यांच्या जे खालचे काही लोक असतात, उदाहरणार्थ गिरीश महाजन वगैरे, किंवा त्यांना भेटायचं तुम्ही काय ट्राय केलं का? गिरीश महाजनांना आम्ही कालच पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी ऑफिशियल ट्विट करून त्यांच्या होम डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे, पण त्याच्यावर अजून काही निर्णय झालेला नाही. देवाभाऊंना आमची एकच विनंती, तुम्ही ह्या अगोदर खूप मोठ्या भरत्या केल्यात, त्यांच्या म्हणजे विशेष भरत्या काढून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पण ह्या भरतीत येणाऱ्या भरतीत 91 आणि 92 ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना एकच विनंती आहे देवाभाऊंना की ह्या भरतीमध्ये 24-25च्या आम्हाला एक विशेष संधी द्यावी, जशी की 22-23मध्ये ज्यांचं वय संपलं होतं त्यांना दिली आहे. अशी आम्हाला एक विशेष संधी देवाभाऊंनी द्यावी अशी एक आमची विनंती आहे. राज्यात 91-92चे वय संपलेले जवळजवळ उमेदवार 50,000 ते 80,000पर्यंत आहेत. इथे पावसाचा व्यत्यय असतानासुद्धा, भरपूर 4 दिवस पाऊस असतानासुद्धा मुले ST बस आपलं रेल्वे स्थानकावर झोपून अक्षरशः दिवस काढत आहे. तरी देवाभाऊंना एकच विनंती आहे कळकळीची की त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष देऊन आमच्यावर म्हणजे जो दुर्लक्ष होतं त्याच्यावरती निर्णय घ्यावा लवकरात लवकर भरती प्रक्रियाला. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहतोय की पोलीस भरतीची ही जे सगळे उमेदवार आहेत आणि जे इच्छुक आहेत आणि त्यांचं जे साल आहे त्याच्यामध्ये वगळल्या कारणामुळे ह्या लोकांना आज इथे आंदोलनाची वेळ आलेली आहे. तर कुठेतरी यांची जी भरती होईल की नाही हा कुठेतरी एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अशाच नवीन अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा बड़ा समाचार, मुंबई.